21वा हप्ता याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे आता 8व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून ऑर्डर देण्यात आले आहे। शेतकऱ्यांचं झालेलं पावसामुळे नुकसान लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लवकर हप्ता सोडण्याचा निर्णय घेतला आहे। भाजप सरकारवर शेतकरी वर्ग पूर्णपणे नाराज होता। सरकारने कर्जमाफी केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष होता। अनेक मोर्चे शेतकरी काढत होते, आंदोलने शेतकरी करत होते। त्यामुळे सर्वांचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यास या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज मान्यता या ठिकाणी दिली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक बैठक झाली। त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे। पीएम किसान योजनेचा आता 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला वाटत असेल की एवढ्या लवकर कसं काय पैसे असतात? आता बघा, पंजाब असेल, त्या ठिकाणी हरियाणा असेल, या राज्यामध्ये त्या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे। त्या राज्याने त्यांचा राज्य सरकारचा हप्ता पण दिला आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते आज या 15 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे। लवकर का हप्ता जमा होतोय? कारण ओला दुष्काळ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करणार होते, परंतु ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही। दिलासा म्हणून शेतकऱ्यांना 2 हप्त्याचे आता पैसे एकत्र 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी आता मोठा आनंदाचा लाभ असणार आहे। शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर न करता शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या 15 जिल्ह्यामध्ये आता हा लाभ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता आणि पीएम किसानचे आता 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यास आता सरकारच्या माध्यमातून पुढील 1 तासांच्या आतमध्ये सुरुवात करणार आहे। सरकारच्या माध्यमातून कालच मीटिंग घेऊन महत्त्वाचे निर्णय आता घेण्यात आलेत। शेतकऱ्यांना झालेलं नुकसान लक्षात घेऊन आता हप्ता सोडण्यासाठी मान्यता देण्यात आल्या। शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे। नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 असे टोटल 4000 रुपये या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी तोंड गोड करण्यासाठी आज पाठवण्यात तुम्हाला आले आहेत। कारण या 15 जिल्ह्यात मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला होता यामध्ये शेती पिकांचं भरपूर नुकसान झालं होतं। हे नुकसान लक्षात घेऊन सरकारने आता कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। यामध्ये सर्वात जास्त या 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यांना दिलासा म्हणून सरकारच्या माध्यमातून आता दिवाळी गिफ्ट म्हणावं लागेल। हे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खाते आता दोन्ही हप्त्याचे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही बातमी पाहिल्या की दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांचं तोंड गोड या ठिकाणी करण्याचं आता सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलाय। त्यामध्ये पत्रकारांनी आता त्या ठिकाणी सरकारला जाब विचारला, ती म्हणजे तुम्ही आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही, तुम्ही पीक विमा फक्त सोडताय म्हणताय परंतु सोडलेला नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यात आलाय। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीएम किसानचा 2000 रुपयाचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी आता महत्त्वाचे प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून विचारण्यात आले। शेतकऱ्यांना दिवाळी करण्यासाठी पैसेच नाहीत, त्याचं कारण म्हणजे पाऊस काळ यावर्षी भरपूर पडलाय। त्या ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल, अनेक पिकांचं भरपूर नुकसान झालंय, वाहून पिके गेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिवाळीला आता करण्यासाठी पैसेच नाहीत। तुम्ही आता लवकरात लवकर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडा असं जेव्हा त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमाला आता त्या ठिकाणी पत्रकारांनी आणि शेतकऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय। त्यांनी स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आले की ज्या जिल्ह्यामध्ये आता नुकसान झालंय
त्या जिल्ह्यामध्ये नमोचा आणि पीएमचा लाभ या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। या दोन्हीचा हप्ता आम्ही बँकेच्या खात्यावरती सोडण्यास आजपासून सुरुवात करत आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु हा हप्ता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांची एक वेगळी यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच यामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकरी आता अपात्र देखील केले जाणार आहेत। खरोखर शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी या ठिकाणी मागच्या महिन्यापासूनच करण्यात आली होती। यामध्ये जवळपास 6 ते 7 लाख शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता बाहेर पडणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये आता अपात्र केलं जाणार आहे। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून 2 ऑगस्टला सोडण्यात आला होता। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला आठवतंय का बघा, त्या ठिकाणी आता तुम्हाला 9 सप्टेंबरला सोडण्यात आला होता। यामध्ये शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस झालंय। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना बाहेर काढून आज नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता येणार आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आता लक्षात घेऊन आता हप्ता तुम्हाला लवकर देण्याचं ठरवलंय। त्यामुळे सरकारकडून आता शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ जावा, त्यामुळे 1 महिन्याच्या आधीपासूनच या ठिकाणी पडताळणी सुरू केली होती। तुमच्या अर्जांची छाननी या ठिकाणी सुरू केली होती। तुमचा अर्ज चेक करण्यात आला होता। यामध्ये आता सरकार तुम्हाला दिवाळीच्या आधीच गिफ्ट देणार आहे, परंतु छाननी अर्जाची तुमची करण्यात आल्या। त्याचबरोबर जे शेतकरी चुकीच्या मार्गाने पीएम किसानचा मागचा 20वा हप्ता घेतले होते, नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत चुकीच्या मार्गाने ज्यांनी हप्ते घेतले होते त्यांना यामधून कायमचा आता सरकारच्या माध्यमातून वगळण्यात आलंय। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की नेमकं आता पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या। तर बघा 2 ऑगस्टला सर्व शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये मिळाले। त्यानंतर जवळजवळ आता बघा पीएम किसानच्या योजनेमध्ये 10 ते 12 हजार शेतकऱ्यांनी चुकीचा लाभ घेतला असल्याचं सरकारच्या या ठिकाणी उघडकीस आलंय। त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना हप्ता येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून गेल्या 1 महिन्यापासून अर्जांची पडताळणी या ठिकाणी करण्यात येत होती, अशी मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सरकारने आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी या 15 जिल्ह्यामध्ये टोटल आता 7200 कोटी रुपये मंजूर सुद्धा करण्यात आलेत। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्र लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। परंतु हा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। यामध्ये काही अटी पात्रतेनुसारच तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। सरकार तुमच्या अर्जांची पूर्णपणे गेल्या महिन्यापासून आता पडताळणी सुरू केली होती। आता यामध्ये तुम्ही बाहेर निघताय की काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण अपात्र यादी आणि पात्र यादी अशा 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता हे पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। बघा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचं तुम्ही आठवतंय का बघा, नमो शेतकरी योजनेला आणि पीएम किसान योजनेला तुम्ही रेशन कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी दिलं होतं आणि तुम्हाला आठवतंय का बघा डिसेंबर जानेवारी आता आसपास तुम्हाला केवायसी रेशन कार्डाची करायला सांगितली होती। सरकारने आता ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड दिले त्यांनाच पीएम किसान व नमोचा हप्ता देत असतं, तुम्हाला पण माहित आहे। आणि पिवळ्या व केशरी रेशन कार्डाच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्ही अर्जाला नक्कीच जोडला असेल आणि यामधूनच आता सरकारच्या माध्यमातून जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता या 15 जिल्ह्यामध्ये देण्याचं आता ठरवलंय। मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, तर बघा ज्या घरामध्ये आता पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यामध्ये सरकार आता केवायसी केल्या का चेक करणार आहे। का करणार आहे, कारण पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्या शेतकऱ्यांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असतं। म्हणजे तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितले आम्ही पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढल्या। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल परंतु तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी जमा होतोय याची यादी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी पहिले 2 जिल्हे सांगण्यात आलेत, अकोला आणि परभणी। बघा अकोला आणि परभणी या 2 जिल्ह्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये आता वितरित होणार आहे। 21वा हप्ता पीएमचा आणि नमोचा 8वा हप्ता
टोटल 2000 अधिक 2000 बरोबर 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती परभणी अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर या ठिकाणी 1,77,000 शेतकरी या ठिकाणी PM किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डबल हप्ता मिळणार आहे, कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी उघडकीस आले आणि त्यामुळे सरकारने सर्वात मोठा आनंदाचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जावा सांगितलंय। आता टोटल तुम्हाला 3 जिल्हे सांगितले, अजून 12 जिल्हे सांगणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे। शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झाल्याचं लक्षात घेऊन सरकारने लवकर हप्ता दिवाळीच्या आधीच सोडण्याचा आज त्या ठिकाणी निर्णय घेतलाय। आता बघा तुम्हाला पुढचे जिल्हे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज लाभ त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे पैसे देण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्या। तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल तर यामध्ये तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढच्या 2 बँका आहेत त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा। आता त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँक या बँकेमध्ये सुद्धा आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे, ती म्हणजे खात्यामध्ये तुम्हाला 2000 अधिक 2000 4000 रुपये नमोचे आणि PMचे दोन्ही मिळून या ठिकाणी येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण शेतकऱ्यांचं पावसामुळे झालेलं नुकसान लक्षात घेऊन दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे आता यवतमाळ जिल्हा आणि या ठिकाणी धुळे जिल्हा। या 2 जिल्ह्यांची जर आता शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेली तर टोटल 4 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांची संख्या आहे। परंतु या धुळे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी चुकीच्या मार्गाने लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलंय। म्हणजे शेतकऱ्यांनी काय केले, त्यांचा जो लाभ आहे तर तो त्या ठिकाणी पात्र नसताना सुद्धा, घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नसताना सुद्धा, त्यांची जमीन नसताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये लाभ घेतला असल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे यांची चौकशी करून आता या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी मित्रांनो, आता टोटल आपण या ठिकाणी 4 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 11 जिल्हे यामध्ये बाकी आहेत। या 11 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, जर असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी PM किसानचा 2000 रुपयांचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता टोटल 4000 रुपये दिवाळीच्या आधीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे 6वा जिल्हा, या ठिकाणी रायगड जिल्हा सांगण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर आता नमोचे 2000 आणि PMचे 2000, राज्य सरकारचे 2000, केंद्र सरकारचे 2000 असे 4000 रुपये एकत्र बँकेमध्ये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला आता मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, तुम्हाला दिवाळीच्या आधीच तोंड गोड करण्यासाठी PMचा आणि नमोचा टोटल 4000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्की असणार आहे, कारण फक्त 15 जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये करण्यात आले आणि या 15 जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालंय म्हणून या 15 जिल्ह्यांना लाभ या ठिकाणी भेटणार आहे। आता टोटल तुम्हाला या ठिकाणी 7 जिल्हे बाकी सांगितलेत, म्हणजे 7 जिल्हे सांगितलेत, अजून 8 जिल्हे बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत त्या जिल्ह्यांची नाव आहे, सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे आहेत नांदेड आणि लातूर। आता बघा नांदेड लातूरचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना जर वर्षी वाटत होतं की पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये कमी असतो, परंतु यावर्षी मात्र इतका पाऊस पडला या जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला,
काहींची जमिनीतील माती खरडून गेली तर काहींचं पीक आहे असं त्या ठिकाणी वाहून गेले। त्यामुळे या सर्वांचा विचार करून नांदेड आणि लातूर या जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला मोठा आनंदाचा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतोय। तो म्हणजे पीएमचे 2000 आणि नमोचे 2000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांचं नाव आहे चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला जोडून ठेवा, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले आधार कार्ड बँकेला जोडलेलं नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्यामुळे आधार कार्ड बँकेला नक्की जोडून ठेवा आणि तुम्हाला पण पीएम किसानचा आणि नमोचा दोन्ही हप्ते एकत्र 4000 रुपये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।